तिकडे धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील वडगाव काठी गावात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं गावात शेजारील शेतामध्ये पाणीच पाणी झालंय। या पावसात आबासाहेब चुंगे या शेतकऱ्याच्या 50हून अधिक कोंबड्या आणि एका शेतकऱ्याच्या गायीची वासरं वाहून गेलीत, तर गावातील विजेचे खांब पडल्यानं वीज पुरवठा खंडित झालाय। पाऊस असाच चालू राहिला तर तामलवाडीकडून वडगावला येणारा रस्ता हा वाहून जाऊ शकतो अशी भीती गावकरी व्यक्त करतात। प्रशासनानं लवकरात लवकर नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता गावकऱ्यांमधून होतीये। 10-10:30च्या दरम्यानचे ढगफुटीचा प्रकार झाला। खूप मोठा पाऊस होता, ढगफुटी झाली आणि पूर्ण शेतीचं नुकसान झालेले आहे। पूर्ण रस्त्यावरून रस्ता फुटलेला आहे, शेतीचं नुकसान झालेलं आहे। आबा चुंगेच्या कोंबड्या वाहून गेलेल्या आहेत, माझी स्वतःची एक लहान कारवड वाहून गेलेली आहे। पूर्ण वावरातून पाणी गेलेलं आहे। अर्धा एकर भुईमुगाच्या शेंगा होत्या त्यात ते पूर्ण वाहून गेलेले आहेत। पूर्ण नुकसान झालेलं आहे सगळ्या वावरातून आणि ह्याच्यातून पाणी वाहत आहे। आता सध्या सुद्धा शेतात जायला येत नाही अशी एवढं पाणी आहे वावरात। रात्री अचानकपणे ढगफुटी झाली आणि या ढगफुटीमुळे भरपूर नुकसान झालेलं आहे। प्रशासकीय अधिकारी वडगाव काठी येथील तलाठी यांनी तातडीने या झालेलं सगळं पंचनामे करून वरती तहसीलदार कार्यालय सगळ्याला रिपोर्ट पाठवा अशी सर्व शेतकऱ्याची मागणी आहे। आणि तलाठी यांनी ग्रामसेवक यांना काय गावातील पडझड व शेतकऱ्याचे झालेले नुकसान यांनी जागोजाग द्राक्ष बागायतदार, फळ बागायतदार हे सगळे शेतकरी ज्यांचे कडबे वाहून गेलेले आहेत, ज्यांचे जनावरांचं नुकसान झालेलं आहे, त्यांनी जागेवरती जाऊन पंचनामे करावे या ढगफुटीचे, एवढीच सर्व शेतकऱ्याची मागणी आहे।